एसटी महामंडळातील कारभार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेला आलाय। विधानसभा निवडणुकीच्या काळात एसटी महामंडळातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारला अंधारात ठेवून एक निर्णय घेतला। त्यातून सुमारे 2000 कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय आहे। भाडे तत्वावर बसेस घेण्याचा चुकीचा दर ठरवून एसटी महामंडळाच्या तिजोरीवर सुमारे 2000 कोटींचा बोजा टाकण्याचा प्रयत्न होता। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती देऊन या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एसटी महामंडळानं संपूर्ण राज्यात 1310 बसेस भाडे तत्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली। त्यासाठी विभागनिहाय गाड्या घेण्याची पद्धत बंद करून संपूर्ण राज्यात केवळ 3 विभागात निविदा जाहीर झाली। त्यातून 3 कंपन्यांची निवड करण्यात आली। 2022 मध्ये एसटी महामंडळानं डिझेलसह 44 रुपये प्रति किलोमीटर या दरानं 500 बसेस भाड्यानं घेतल्या होत्या। पण नुकत्याच राबवलेल्या निविदा प्रक्रियेत हाच दर प्रति बस प्रति किलोमीटर 34 रुपये 20 पैसे ते 35 रुपये 40 पैसे असा करण्यात आला। त्यामध्ये डिझेल खर्चाचा समावेश नाही। त्यामुळे एसटी महामंडळाला प्रति किलोमीटर 12 रुपये इतका डिझेल खर्च करावा लागला असता। परिणामी एकूण दर 46 ते 47 रुपये प्रति किलोमीटर इतका होणार होता। ही निविदा 7 वर्षासाठी असल्यानं एसटी महामंडळाच्या तिजोरीवर किमान 2000 कोटी रुपयांचा बोजा वाढणार होता। सरकारला अंधारात ठेवून एसटी महामंडळातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परस्पर हा कारभार केला। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय स्थगित केला असून संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे एसटी महामंडळातील त्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।